नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अक्षय आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग आपला थोडा वेगळा असणार आहे. आज आपलं एक सहकार्य प्रतिष्ठान जे मागच्या 5 ते 6 वर्षापासून कार्यरत आहे. तर आपण विविध असे कार्यक्रम राबवतो. तर आज मला एक पूर्ण ब्लॉग ह्यावर करावासा वाटला, कारण मी सुद्धा एक मागच्या 5 ते 6 वर्षापासून सहकार्य प्रतिष्ठानसोबत जोडला गेलो आहे. तर सहकार्य प्रतिष्ठानबद्दल थोडक्यात माहिती द्यायची म्हटली तर आमचा एक शाळेतील वर्ग आणि त्यातले जे आमचे पहिली सुरुवात जी होती ती शाळेतील मित्रांसोबत झाली. त्यानंतर जसे आमचे मित्रवर्ग वाढत गेला तसं लोक नवीन जुळत गेले आणि सहकार्य प्रतिष्ठानचे जी कामं आहे ते अगदी जोरात व्हायला लागले. तर आज आपला कार्यक्रम असा आहे, एक छोटासा आपण उपक्रम राबवणार आहे. तर तुम्ही जसं आता बघत असणार, एप्रिल महिना आणि मे महिन्यामध्ये जे टेम्परेचरचं प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे. तर आपल्याला तर ठीक आहे, आपण मनुष्य काही ना काही करून आपल्या पाण्याची व्यवस्था करू शकतो. पण जे जनावर आहे, मुके जनावर आहे, त्यांचं काय? त्यांना जर पाण्याचं काही साधनच नाही मिळालं तर अक्षरशः त्यांना भटकावं लागतं एवढ्या उन्हामध्ये. तर त्यांच्यासाठी एक छोटासा उपक्रम म्हणून आपण एक छोटा उपक्रम राबवणार आहे. तर तुम्ही इथे जसं बघू शकतात, माझ्यासोबत माझे 4 सहकारी मित्र आहे. हा आहे प्रसाद हायकर, हा आहे रोहित, हा आहे तेजस आणि हा आहे दिवेश. तर हे पण आज आपल्या सोबतीला असणार आहे, सगळे सहकार्य प्रतिष्ठानचे सदस्य आहे. तर तुम्ही हे जे पॉट्स बघताय, तर ह्या पॉट्सला आपण प्रत्येक जिथे मेन स्पॉट असतील, जिथे चौक असेल किंवा जिथे जास्त जनावरांचा वावर असेल त्या ठिकाणी आपण हे ठेवू आणि त्यांना एक कंप्लीट पाणी पूर्ण भरलेलं पाहिजे रोज. आणि तिथे आपण एक कोऑर्डिनेटर वगैरे सगळं नेमणार आहे. तर जर तुम्ही धुळ्यात राहत असणार तर तुम्हाला प्रकाश टाकीजवळ पंजाबी सॉमिल एक आहे, तिथे आपल्याला हे पॉट्स भेटले. आणि आधार फॉर ॲनिमल्स आणि आपलं सहकार्य प्रतिष्ठान या दोघींनी कोऑर्डिनेशन करून हे एक जो छोटासा उपक्रम आहे तो आपण राबवणार आहे आज. तर इथून आता आपण पॉट्स घेऊन जाणार आहे देवपूर एरियामध्ये आणि त्या एरियामध्ये जेवढं शक्य होईल तिथे आपण ते लावणार आहेत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आता आपण आलो आहे माझ्या घरी. तर जेवढे आपले वॉटर पॉट्स होते ते आपण आता घरी आणलेले आणि इथे आपण सगळ्यांना आपले सहकार्य प्रतिष्ठानचे नावं आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे. तर आता माझ्यासोबत आहे खुशाल भाऊ वाघ, त्यानंतर प्रसाद, इकडे तेजस पाडवी, त्यानंतर रोहित भाऊ आणि इथे दिवेश सोनवणे जे की आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाकतायत. त्यानंतर आहे हिमांशू भाऊ पाटील. तर असं सगळ्यांनी आता सहकार्य प्रतिष्ठानसाठी हातभार लावलेला आहे. तर मंडळी, आता जस्ट घराच्या बाहेर आपण एक पॉट ठेवलेला आहे, पहिला पॉट जो जस्ट माझ्या घराच्या बाहेरच ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हिमांशू भाऊ त्याच्यात आता पाणी टाकणार आहे. तर रोहित भाऊ थोडं त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आपण बघू शकता, धुळे शहरात सध्या उन्हाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे दुपारच्या वेळी लोक रस्त्यावर निघत नाही. अशा वेळी मुख्य जनावरांचा विचार मनात आला आणि म्हणून सहकार्य प्रतिष्ठानने हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. आणि त्याच्यामार्फत आपण धुळे शहरातील विविध भागांमध्ये जाऊन पाण्याचे हे पॉट्स ठेवून प्राण्यांसाठी पाण्याची एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि पुढे जाऊन ही मदत अजून मोठी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ॲक्च्युली या उपक्रमाचा व्हिडिओ किंवा एक आम्ही शो ऑफ करण्यासाठी नाही करत आहे. हे जर 10-15 लोकांपैकी एकाने जरी मोटिवेट होऊन जर यांनी स्वतःहून काहीतरी त्यांच्या एरियामध्ये किंवा त्यांच्या जवळपासच्या परिसरामध्ये जर एक काहीतरी चांगली गोष्ट जरी केली, तरी आम्ही जो व्हिडिओ बनवतो आहे, जे एवढं मेहनत घेतो आहे, ते काहीतरी त्याचा फायदा होईल. आणि बाकी याचं असं राहणार आहे की जिथे आम्ही पॉट्स ठेवणार आहे तर या पॉटला एक कोऑर्डिनेटर राहील की तो सगळं बघेल की ते पॉट्स भरलेले आहेत की नाही रोज.
आणि त्यानंतर ते झाडाखाली सावलीच्या ठिकाणी राहतील की जिथे जनावरं असतील ते पाणी पिऊ शकतील. तर असे आम्ही बरेच स्पॉट्स देवपूर एरियामध्ये, धुळे शहरातील देवपूर एरियामध्ये आम्ही ठेवणार आहेत. तर सुरुवात पहिली इथून केलेली आहे. तर आता हळूहळू सगळ्या परिसरामध्ये हे पॉट्स लावले जातील. तर जर तुमची इच्छा असेल डोनेट करायचं किंवा तुमची पण काही इच्छा असेल स्वतः आपल्या परिसरामध्ये अशा गोष्टी किंवा अशा उपक्रम राबवण्याचं, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मोबाईल नंबर आणि सगळी माहिती देईलच. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग आपण इथंच थांबवूया. तर जे माझे मागचे नेहमीचे व्लॉग असतात ट्रॅव्हलिंगचे, त्याच्यापेक्षा हा थोडा वेगळा व्लॉग आहे. तर हा एक सोशल कॉजसाठी आपला व्लॉग राहणार आहे. तर बस एवढंच बोलायचं होतं. भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये.